या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सकाळी अक्षरा तुळशीची पूजा करत असते आणि त्यावेळी ती मनाशी म्हणत असते की मला कधीच वाटलं नव्हतं की अधिपतींसोबत भांडण करून मी अशी माहेरी निघून येईल, पण आता खरंच खूप दिवस झालेत आणि हा गुंता वाढतच चाललाय. मी रात्रभर अधिपतींच्या फोनची वाट बघत होते, पण त्यांनी काही मला फोन केला नाही. आता लवकरात लवकर मला त्यांना भेटायला हवं आणि हा गुंता सोडवायला हवा. खरं तर याआधीसुद्धा आमच्यात अनेक कुरबुरी झाल्या, पण आम्ही त्या आपापसात बोलून सोडवल्या. पण जेव्हा जेव्हा आमच्यामध्ये भुवनेश्वरी मॅडमचा विषय येतो तेव्हा अधिपतींना त्यांच्या पुढे दुसरं कोणीही दिसत नाही. आणि तिचे हे सगळे विचार सुरू असतानाच तिची आई त्या ठिकाणी येते. ती अक्षराला विचारत असते की तुला डब्यासाठी कोणती भाजी बनवू, तर अक्षरा खाली मान घालूनच म्हणते की तुला हवं ते बनव. तर आई तिला विचारत असते की ठीक आहे, पण मग आत्ता तुला चहा हवा आहे की कॉफी. मात्र अक्षराचं त्यांच्या बोलण्याकडे लक्षच नसतं. ती म्हणत असते की आई तुला जे हवं ते तू बनव, नाहीतर एक काम करते, मीच चहा कॉफी बनवते. पण आई म्हणत असते की अगं नाही अक्षरा, मी करते सगळं, पण तू प्लीज अशी नाराज राहत जाऊ नको. आता यापुढे ना तुला आनंदी राहायला हवं. आणि मग ती अक्षराला सांगू लागते की अक्षरा, मी ना तुझ्यासाठी डिंकाचे लाडूसुद्धा बनवणार आहे. आता तुझ्या पोटात एक जीव वाढतोय, त्यामुळे तुला चांगलं पौष्टिक अन्न खायचं आहे. आणि आता ना तू अजिबात काळजी करू नको, मी तुझे सगळे लाड पुरवणार आहे. तुला जे काही खायचं असेल ना ते तू मला सांगत जा, मी लगेच तुला बनवून देईल. मात्र अक्षराचं आईच्या बोलण्याकडे काही लक्षच नसतं. उलट आईच्या बोलण्यामुळे ती अजूनच वैतागते आणि आईवरच ओरडते. त्यामुळे त्यांना वाईट वाटतं आणि मग अक्षरासुद्धा त्यांची माफी मागत म्हणते की आई सॉरी, मला तुझ्याशी असं बोलायचं नव्हतं. तर आई म्हणत असते की अक्षू बाळा, काही हरकत नाही, लगेच सॉरी म्हणू नको. आणि मला माहिती आहे अशा दिवसांमध्ये मूड स्विंग्स होत असतात. आणि मग त्या अक्षराचा मूड ठीक करण्यासाठी तिला सांगू लागतात की तुला माहिती आहे का, जेव्हा तू माझ्या पोटात होते ना तेव्हा माझेसुद्धा असे मूड स्विंग्स व्हायचे. माझी तुझ्या बाबांवर तर खूप चिडचिड व्हायची, पण ते बिचारे मला समजून घ्यायचे. आणि मला हे सुद्धा माहिती आहे की जर बायकोचं आपल्या नवऱ्यासोबत बोलणं झालं नाही ना तर तिची अशी चिडचिड होते. त्यामुळे तू काळजी करू नको, एकदा का तुझं आणि अधिपतींचं बोलणं झालं की सगळं ठीक होईल याची खात्री आहे मला. आणि मग त्या अक्षराला विचारतात की आज संध्याकाळी तू अधिपतींना फॅक्टरीमध्ये भेटायला जाणार आहेस ना. त्यावर अक्षरा म्हणते की हो आई, शाळा सुटल्यावर मी अधिपतींना भेटणार आहे. काही करून मला आज त्यांच्याशी बोलायचंच आहे, कारण आमच्यामधील हा गुंता वाढतच चालला आहे. आणि त्यावर आई म्हणते की ठीक आहे, पण आता तू लवकर तयार हो आणि शाळेत जर तुला चक्कर वगैरे आली तर लगेच आम्हाला कळव. आणि त्यावर अक्षरा हो म्हणते. तर दुसरीकडे भुवनेश्वरी मुद्दाम अधिपतीला विचारत असते की तुम्ही सुनबाईंच्याच फोनची वाट बघत होता ना. तर अधिपती म्हणत असतो की नाही आईसाहेब, आम्ही त्यांच्या फोनची का वाट बघू, कधी कधी फॅक्टरीमधून सुद्धा फोन येतो ना, म्हणून आम्ही सहज विचारलं. मात्र भुवनेश्वरी म्हणत असते की अधिपती, तुम्हाला नाही खोटं बोलता येत, मग कशाला उगाच खोटं बोलताय. आम्हाला माहिती आहे तुम्हाला सुनबाईंची किती आठवण येत आहे ते, त्यामुळे तुम्ही एक काम करा, त्यांना सरळ घरी घेऊन या. आणि भुवीचं ते बोलणं ऐकून दुर्गीला आणि आजींना तर धक्काच बसतो. दुसरीकडे अक्षरा शाळेत जाते. तर ज्या मॅडमने तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला मदत केली होती त्या अक्षराच्या तब्येतीची चौकशी करत असतात. अक्षरा त्यांना ती आता ठीक असल्याचं सांगते आणि त्यांचे आभारसुद्धा मानते. तर त्या मॅडम म्हणत असतात की खरं तर अक्षरा, मला तुझी माफी मागायची आहे, कारण आम्ही काल तुझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये थांबू शकलो नाही. तर अक्षरा म्हणत असते की मॅडम काही हरकत नाही, त्यानंतर आई बाबा आलेच होते ना, आणि तसंही शाळा सुटायची वेळ झाली होती, तुम्हाला शाळेत जाणं गरजेचं होतं, मला कळतंय. तर त्या मॅडम म्हणत असतात की हो अक्षरा, ते एक कारण तर होतंच, मात्र अजून एक कारण आहे आम्ही तिथे न थांबण्याचं. तर अक्षरा विचारते कोणतं कारण. आणि त्यावर त्या मॅडम तिला सांगू लागतात की काल आम्ही जेव्हा तुला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा आम्हाला भुवनेश्वरी मॅडमचा कॉल आला. त्यांनी आम्हाला सांगितलं की ताबडतोब हॉस्पिटलमधून बाहेर पडायचं, आणि त्यामुळे आम्हाला नाईलाजाने निघावं लागलं. कदाचित त्यांना तुला भेटायचं असेल, कारण जेव्हा आम्ही हॉस्पिटलमधून बाहेर पडत होतो ना तेव्हा आम्ही हॉस्पिटलच्या आवारात भुवनेश्वरी मॅडमला बघितलं. आणि हे सगळं काही ऐकून अक्षराला तर आश्चर्य वाटतं. तर त्या मॅडम तिला विचारत असतात की अक्षरा, घरी नक्की सगळं ठीक आहे ना गं, तुला कशाचा स्ट्रेस तर नाही ना, आणि तुझं आणि भुवनेश्वरी मॅडमचं बोलणं तर झालं ना. आणि त्यावर अक्षरा म्हणते की नाही, आमचं बोलणं झालेलं नाही आहे,
पण तुम्ही काळजी करू नका, मी बोलेल त्यांच्याशी. आणि त्यावर त्या मॅडम हो म्हणत तेथून निघून जातात. तर अक्षरा भुवनेश्वरीचाच विचार करत असते. दुसरीकडे दुर्गी म्हणत असते की अगं ताई, आपण सुनबाईंना परत घरी कशाला आणायचं, कारण ती स्वतःच्या मर्जीने हे घर सोडून गेली ना, आणि तिलाच तुझ्यासोबत राहायचं नव्हतं. आपण काही तिला या घरातून बाहेर जायला सांगितलं नव्हतं. तर भुवी नाटक करत म्हणत असते की अगं, त्यांना आमच्यासोबत राहायचं नाही हे खरं आहे, पण या सगळ्या घराला तर त्या हव्या आहेत ना, त्यामुळे आम्हीच कुठेतरी निघून जातो, म्हणजे सुनबाई घरी परत येतील. आणि ते ऐकून अधिपती घाबरतो. तो म्हणत असतो की नाही नाही आईसाहेब, तुम्ही कुठेही जायचं नाही. त्या स्वतःच्या मर्जीने हे घर सोडून गेल्या आहेत, त्यांना जेव्हा यायचं आहे त्या परत येतील, मात्र तुम्ही कुठेही जायचं नाही. पण भुवीची नाटकं काही थांबत नाही. ती म्हणत असते की अधिपती, तुम्हाला जो त्रास होतोय ना, तो त्रास मला काही बघवत नाही. तुम्ही जा आणि सुनबाईंना घरी घेऊन या, आणि जर तुम्हाला जमत नसेल तर आम्हाला सांगा, आम्ही स्वतः सुनबाईंच्या घरी जातो, त्यांच्यापुढे हात जोडतो, हवं तर त्यांच्या पाया पडतो, त्यांना सांगतो की अधिपतींना तुमच्याशिवाय करमत नाही आणि आम्ही त्यांना घरी घेऊन येतो. तुम्ही काही काळजी करू नका, शेवटी तुमचं सुख आमच्यासाठी महत्त्वाचं आहे आणि आम्हाला कळतंय तुम्हाला खूप त्रास होतोय, फक्त आमच्या काळजीपोटी तो तुम्ही आम्हाला कळू देत नाही. पण अधिपती म्हणत असतो की आईसाहेब, असं खरंच काही नाही आहे, आम्हाला काही फरक पडत नाही. पण भुवी म्हणत असते की अधिपती, उगाच आमच्याशी खोटं बोलू नका. तुम्ही रात्र रात्र त्यांचा विचार करत असता, त्यामुळे सकाळी तुम्हाला जागही येत नाही ना, तुम्ही व्यायाम करताना व्यवस्थित पोटभर जेवता, त्यामुळे तुम्हाला किती त्रास होतोय ना ते येतंय आमच्या लक्षात. मात्र अधिपती हे काही मान्य करतच नाही. उलट तो भुवनेश्वरीला म्हणतो की त्यांना जेव्हा घरी यायचं असेल तेव्हा त्या घरी येतील, आणि नाही आल्या ना तरी आम्हाला फरक पडत नाही. आणि मग तो रागातच तेथून निघून जातो. तर भुवी खुश होते. तर दुसरीकडे अक्षरा तिचं काम करत बसलेली असते, आणि तितक्यात तिच्या शाळेतील एक विद्यार्थिनी मिताली त्या ठिकाणी येते. मिताली अक्षराला विचारत असते की मॅडम, काही प्रॉब्लेम आहे का, तुम्ही काळजीत दिसताय. पण अक्षरा हसून म्हणते की नाही बाळा, काही प्रॉब्लेम नाही आहे, पण तू सांग तुझं काही काम होतं का. आणि त्यावरती मिताली म्हणते की विज्ञान प्रदर्शनासाठी जो प्रोजेक्ट बनवायचा होता तो आता पूर्ण झाला आहे, तुम्ही कधी बघायला येत आहे. आणि त्यावर अक्षरा म्हणते की आत्ता मी थोडी कामात आहे, पण मी उद्या नक्की बघायला येईल. आणि पुढे ती असंही म्हणते की सॉरी, यावेळी मला जास्त लक्ष घालता आलं नाही. तर ती मिताली म्हणते की मॅडम, काही हरकत नाही, तुम्ही लक्ष नाही घातलं तरी धाकट्या सरकारांनी लक्ष घातलं आहे. आणि त्यावर अक्षरा विचारते म्हणजे, तर ती मिताली सांगू लागते की प्रोजेक्टसाठी आम्हाला काही सामान हवं होतं, आणि ते सामान कुठे मिळतं ते आम्हाला माहीत नव्हतं, आणि आमच्याकडे तेवढे पैसेसुद्धा नव्हते, त्यामुळे आम्ही ती आयडिया ड्रॉप करणार होतो. पण जेव्हा हे धाकट्या सरकारांना कळलं तेव्हा त्यांनी ओंकार दादाला आणि रव्या दादाला आमच्या मदतीसाठी पाठवलं. त्यांनी आम्हाला सगळं सामान आणून दिलं, पैसेसुद्धा धाकट्या सरकारांनीच दिले. आणि इतकंच नाही तर आम्ही सगळ्यांनी विज्ञान प्रदर्शनात भाग घेतला, म्हणून त्यांनी आमच्यासाठी नवीन कपडेसुद्धा घेतले. खरंच त्यांची आम्हाला खूप मदत झाली, ते खूप ग्रेट आहेत. आणि ते सगळं ऐकून अक्षरा तर खूपच खुश होते. आणि मग त्यानंतर ती मिताली तेथून निघून जाते. तर अक्षरा मनाशी म्हणत असते की अधिपती, तुम्ही खरंच मुलांसाठी किती करता, तुम्ही खरंच एक चांगला नवरा, एक चांगला मुलगा आणि एक चांगला माणूस आहात, मला खरंच तुमचा खूप अभिमान वाटतो. तर दुसरीकडे दुर्गी भुवीला विचारत असते की ताई, तू मगाशी अधिपतींसमोर असं का बोलत होती, तुला खरंच त्या सुनबाईंना घरात आणायचं आहे का. आणि त्यावर भुवी म्हणते की उगाच काहीतरी बोलू नको, ती बाई मला या घरात नको आहे. मात्र हे अधिपतींना कळता कामा नये, त्यांना असंच वाटायला हवं की आम्ही सुनबाईंना घरात आणण्यासाठी प्रयत्न करतोय, मात्र काही झालं ना तरी आम्ही सुनबाईंना या घरात येऊ देणार नाही. तर दुर्गी म्हणत असते की मग आता आपण पुढे काय करायचं. तर भुवनेश्वरी म्हणत असते की काही झालं तरी त्यांना तर घरात आणायचंच नाही, मात्र अधिपतींना जो त्रास होता आहे ना त्यावर काहीतरी उपाय तर शोधायलाच हवा. दुसरीकडे अक्षरा अधिपतीला कॉल करत असते, मात्र त्याच्या मोबाईलमध्ये तिचा नंबर ब्लॉक असल्यामुळे तिचा कॉल काही लागतच नाही. त्यामुळे मग अक्षरा आजींना कॉल करते, पण नेमका तो कॉल दुर्गी रिसीव करते. आणि मग त्यानंतर ती अक्षराला वाटेल तसं बोलू लागते आणि तिच्याशी वाद घालू लागते. म्हणत असते की तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का गं, कशाला सारखा आम्हाला कॉल करते, यापुढे जर तू आत्तीला कॉल केला ना तर लक्षात ठेव. तर अक्षरा म्हणत असते की तुमच्याकडे आजींचा मोबाईल कशासाठी आहे, तुम्ही प्लीज आजींना त्यांचा फोन परत द्या, मला त्यांच्याशी बोलायचं आहे. मात्र दुर्गी म्हणत असते की काही बोलायचं नाही आहे तुला,
आणि एक लक्षात ठेव, पुन्हा या नंबरवर फोन करू नको. मात्र अक्षरा म्हणत असते की ते माझं घर आहे, ती माझी माणसं आहेत, त्यामुळे मी काय करायचं हे तुम्ही मला सांगू नका. पण दुर्गी म्हणत असते की तुझं घर आहे ना, मग हे घर सोडून जाताना तुला लाज वाटली नाही का? आणि तुला कशाला अधिपतींसोबत बोलायचं आहे गं? अधिपतींनी तुला स्वतःहून फोन केला नाही, मग तुला एवढंसुद्धा कळत नाही का की त्यांना तुझ्याशी बोलण्याची इच्छा नाही येते? त्यामुळे ना तू आता पुन्हा या घरात फोन करू नको आणि ती फोन ठेवून देते. त्यामुळे अक्षराला खूप त्रास होतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.